नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 5 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत। नो युअर बॉडी, पेज नंबर 43। नो युअर बॉडी म्हणजे तुम्हाला तुमच्या बॉडीबद्दल, तुमच्या शरीराबद्दल काय काय माहिती आहे किंवा ज्या गोष्टी माहीत नाही त्या गोष्टी तुम्हाला या लेसनमधून माहिती करून घ्यायच्या। लिसन केअरफुली अँड रीड विथ मी, लक्षपूर्वक ऐका आणि माझ्याबरोबर वाचा। आवर बॉडी हॅज मेनी पार्ट्स, आपली ही जी बॉडी आहे, बॉडी मीन्स शरीर, आपलं हे जे शरीर आहे मानवी शरीर, तर हे अनेक भागांनी बनलेलं आहे। ऑल पार्ट्स आर स्पेशल, आणि प्रत्येक भाग हा स्पेशल आहे। रीड द फॉलोइंग फॅक्ट्स टू लर्न हाऊ स्पेशल दे आर, मग आपले जेही काही शरीराचे जेवढेही भाग आहे, जेवढेही पार्ट आहे, त्या प्रत्येक पार्टची स्पेशालिटी काय आहे ते या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहे। तर द ब्रेन, सुरुवातीला त्यांनी आपला जो ब्रेन आहे, मेंदू आहे, या मेंदूविषयी या ठिकाणी सांगितलं आहे। द ब्रेन कीप्स वर्किंग इवन व्हेन यू आर स्लीपिंग, तुमचा हा जो ब्रेन आहे हा 24 तास आपलं काम हे चालू ठेवत असतो। त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही झोपतात तेव्हाही तुमचा ब्रेन हे आपलं वर्किंगचं जे काही काम आहे ते त्या ठिकाणी चालूच ठेवतं। वी हॅव 2 आईज, त्यानंतर हे 2 डोळे आहेत। तर वी हॅव 2 आईज, आपल्याला 2 डोळे आहेत। बट वी सी 1 पिक्चर, पण दोघे डोळ्यांनी आपण एकच पिक्चर पाहू शकतो। ही या आपल्या डोळ्यांची स्पेशालिटी आहे। त्यानंतर देअर आर मिलियन ऑफ बॅक्टेरिया ऑन आवर स्किन, आपल्या स्किनवर मिलियन असे बॅक्टेरिया असतात। बट मोस्ट ऑफ देम आर हार्मलेस, परंतु त्या बॅक्टेरियापासून आपल्याला आपल्या त्वचेचं संरक्षण हे त्या ठिकाणी होत असतं। आवर नोज कॅन, या ठिकाणी हे नोजचं चित्र दिलेलं आहे। आवर नोज कॅन रिमेंबर 50,000 डिफरंट सेंट अँड स्मेल, आपलं हे जे काही नाक आहे या नाकाने आपण जवळजवळ 50,000 प्रकारचे वेगवेगळे स्मेल हे आपल्या नाकाने घेत असतो किंवा नाकाने वास घेत असतो। आणि हे वास किती आहेत तर 50,000 प्रकारचे वास आहेत की जे आपण नाकाने घेत असतो। त्यानंतर बेबीज हॅव अराउंड 300 बोन्स इन देअर बॉडी, या ठिकाणी बेबीज असतात त्यांच्या शरीरामध्ये जवळजवळ 300 बोन्स असतात, म्हणजे 300 हाडं असतात। ॲज दे ग्रो अप, आणि हळूहळू त्या हाडांचा विकास हा त्या ठिकाणी होत असतो। ग्रो अप, विकास होणे। द बोन्स फ्यूज टुगेदर, ते सर्व हाडं ही एकमेकांना जॉईन केलेली असतात। ग्रोन्स अप हॅव फ्युअर बोन्स दॅन बेबीज, या ठिकाणी आपल्या ह्या हाडांचा या ठिकाणी विकास हा होत असतो। देअर आर 206 बोन इन देअर बॉडी, मानवाच्या बॉडीमध्ये जी बोन्स आहेत तर ते किती आहेत 206। आपली ही जी बॉडी आहे मानवाची, या बॉडीमध्ये जे बोन्स आहेत ते किती आहेत 206 बोन। देअर आर 206 बोन्स इन देअर बॉडी, आपल्या बॉडीमध्ये 206 बोन्स हे आपल्या बॉडीमध्ये आहेत। द बॉडी रिपेअर इटसेल्फ, आपली ही बॉडी असते ज्यावेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस आपण तिला रिपेअर करतो, म्हणजेच आपण त्या ठिकाणी तिच्यावर इलाज करतो। इफ द स्किन इज कट ऑर इंज्युअर, समजा जर तुमची स्किन ही कापली गेली किंवा तुम्हाला एखादी जखम झाली, ब्लड स्टार्ट फ्लोईंग, तर लागलीच त्या ठिकाणाहून ब्लड हे वाहत असतं। फ्लो मीन्स वाहणे। आफ्टर अ लिटल व्हाईल, थोड्या वेळानंतर इट्स क्लॉट्स, आणि त्या ठिकाणी ते जमा होतं। अ स्कॅब फर्म ऑन द कट, आफ्टर अ फ्यू डेज द स्कॅब फॉल्स ऑफ, त्यानंतर त्या जखमेवर आपण काहीतरी औषध लावतो आणि हळूहळू ती जखम ही त्या ठिकाणी बरी होत असते। देअर इज अ न्यू स्किन अंडर द स्कॅब, आणि आपण औषध लावल्यानंतर ती जखम भरून येते आणि हळूहळू त्या जखमेवर नवीन त्वचा, नवीन स्किन ही त्या ठिकाणी येत असते। न्यू स्किन अंडर द स्कॅब, त्या जखमेवर नवीन स्किन ही त्या ठिकाणी येत असते। म्हणजे आपली बॉडी या बॉडीवर ज्याही जखमा झाल्या असतात या औषध उपचाराने त्या जखमा कव्हर होतात आणि आपण पुन्हा पहिल्यासारखे व्यवस्थित काम करायला सुरुवात करतो। द एअर फ्रॉम आवर स्नीज कॅन ट्रॅव्हल ॲट अ स्पीड ऑफ अबाउट 160 किलोमीटर पर आवर,
आपण या ठिकाणी प्रवास करत असतो. हा जवळजवळ प्रवास ज्यावेळेस करतो त्या प्रवासामध्ये आपल्याला हवा ही लागत असते आणि त्या हवेने काय होतं, वेन वी कफ, ती हवा जेव्हा नाकात आणि तोंडात जाते त्यावेळेस आपल्याला त्या हवेचा त्रास होतो आणि त्याच्याने आपल्याला कफ होतात. द एअर फ्रॉम आवर कप ट्रॅव्हल ॲट अबाउट 95 km/h. पण हा प्रवास जर आपण करत असताना स्पीड कमी केला तर आपल्याला त्या ठिकाणी ही हवा कमी जाते आणि कफचा त्रास हा कमी होतो. अ ब्रोकन बोन्स ग्रोन्स अगेन अँड रिपेअर इटसेल्फ. समजा एखादी हाड हे मोडलं तर पुन्हा त्या हाड हे त्या ठिकाणी जोडलं जातं आणि डॉक्टर लोक ते हाड जोडून त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला आपण पूर्ववत किंवा पहिलेसारखं पुन्हा आपलं शरीर हे त्या ठिकाणी ते तयार करून देतात. जर एखादी हाड मोडलं, पायाचं हाड मोडलं तर त्या ठिकाणी ती जखम, ते पायाचं मोडलेलं हाड त्या ठिकाणी डॉक्टर इलाज करतात आणि ते पुन्हा जॉईन करून देतात की ज्याच्याने आपण पुन्हा व्यवस्थितपणे चालू शकतो. डॉक्टर यूज अ प्लास्टर कास्ट टू हेल्प. त्या ठिकाणी जिथं हाड मोडलेलं असतं त्या ठिकाणी ते प्लास्टर करतात की ज्याच्याने आपलं हाड हे जोडलं जातं. इट ग्रोज प्रॉपरली. आणि त्या प्लास्टरमुळे आपली जे हाडांची जॉईनिंग असते ती त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित योग्य प्रकारे ही होत असते आणि म्हणून त्या ठिकाणी ती हाडांची जॉईनिंग झाल्यानंतर आपण आपल्या जे रेग्युलर वर्क आहे हे आपण योग्य प्रकारे पार पाडू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे हा जो लेसन आहे या लेसनमध्ये आपल्या शरीरात किती बोन्स आहे, त्याचप्रमाणे आपल्या शरीरात वेगवेगळे पार्ट्स आहे आणि हे सगळे पार्ट्स कशा प्रकारे स्पेशल आहे, त्यांची स्पेशालिटी काय काय आहे हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.